आज आम्ही सगळे नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फ इथे बसलोय। उद्या म्हणजे संडेला संध्याकाळी 5 वाजता आपण सर्वांनी इथे येणं गरजेचं आहे, कारण ज्या ग्राउंडवर आम्ही बसलेलो आहे इथेच आमचे फुटबॉलचे गेम्स होतात। इथे प्रोफेशनल्स खेळतात, इथे ॲमेचर्स खेळतात, लहान मुला मुलींपासून जे आपल्या देशासाठी फुटबॉलर्स खेळतात ते सगळे इथे गेले 9-10 वर्ष खेळत आलेले आहेत। हे ग्राउंड आम्ही खूप मेहनतीने बनवलं, मेंटेन करत आलो आणि लीज रिन्युअलच्या वेळी आम्हाला सांगितलं गेलं की आता इथे एक कन्व्हेन्शन सेंटर, एक्झिबिशन सेंटर येणार आहे। तसं पाहायला गेलं तर मागे एक एक्झिबिशन सेंटर आहे, बाजूचा प्लॉट मोकळा आहे, तिथे एक मोकळा प्लॉट आहे। पण मग ओपन स्पेस मैदानच का घ्यायचे तुम्हाला? उद्या जे आंदोलन आहे ते आम्ही सर्व मुंबईकर म्हणून एकत्र येतोय। हातात तिरंगा असणार आहे, काळे टी शर्ट्स असणार आहे, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीजेपीला आम्ही सगळे रेड कार्ड्स दाखवणार आहोत। हा ऑफसाईड आम्हाला मान्य नाहीये। आम्ही इथे स्पोर्ट्सचं डेव्हलपमेंट करत आहोत। खरं म्हटलं तर काल रात्रीपासून प्रीमियर लीग सुरू झालेला आहे। आपल्या देशाच्या तरुण तरुणींनी फक्त टीव्हीवर या मॅचेस बघायच्या का, की आपल्याला खेळायला संधी पाहिजे? अंधेरी मधले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तुम्ही देताय प्रायव्हेट हातांमध्ये, जुहू मधले प्लॉट्स प्रायव्हेट हातामध्ये, इथे बाजूचं विंग्स हे प्रायव्हेट हातामध्ये, तिथे पण चार्ज लावलेला आहे। मुलुंडमध्ये आत्ता गेलो मी, तिथे पण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा जो प्लॉट आहे तो प्लॉट घेऊन तुम्ही पेट्रोल पंप बनवता, जिथे पेट्रोल पंपचा प्लॉट समोरच आहे। आणि हे सगळं आमच्या डोळ्यात देखत आम्ही पाहू शकत नाही। आम्ही याला विरोध करणार। उद्या असंख्य मुंबईतले स्पोर्ट्स पर्सन्स, कोचेस, पेरेंट्स आणि सगळेच NGO, सिटीजन्स मुंबईकर म्हणून एकत्र येणार आहेत। 5 वाजता नेव्हिल डिसूजा टर्फ म्हणजे इथे बँड्रा वेस्टमध्ये रंगशारदाच्या समोर, आणि आमच्या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करणार आहे। तर उद्या वाट पाहतोय, सगळ्यांनी या आणि आपण आपली ताकद काय आहे ती सरकारला दाखवूया।